श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। सगळीकडेच उन्हाळा झालेला आहे। आता एप्रिल महिना पण चालू झालेला आहे। आम्ही ही डाखळ लावली होती, असं वाटलं होतं की पाणी पुरण, पण पाणी नाही पुरलं। पाऊस झाला होता आता मध्ये, त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी साचलं होतं। मग इथं आहेत ना झाडं हिरवेगार झाले होते, बाकीचे नाही तर सगळे झाडं वाळून गेलेले आहेत। आणि त्याच्या पुढंच लसूण लावला होता। लसूण लावलं त्यावेळेसच लेट झाला होता आणि वाटलं की पाणी नाही पुरणार, 2 पाणी कमीच बसले होते। पण बारीक निरीक का होईना पण लसूण निघालेला आहे। नाहीतर जे काळीचं रान असतं, आणि हा लसूण जरी आमच्या वावरात लवकर लावला असता ना, थोडा फार का होईना पण चांगला निघला असता। आता लईच बारीक निघलेला आहे, पण म्हटलं घरचं ते घरचंच असतं, किती काही केलं तरी ना पुरत पडती, विकतचं काय पुरत नाही पडत। गेल्या वर्षी लावला नव्हता तर वर्षभर विकत घ्यावा लागला। मग आता हा लसूण काढून घरी नेला, थोड्या वेळ उन्हात टाकला होता की जेणेकरून लसणाला जी माती लागली होती ती माती झटकून जाईल। आता लसूण आहे ना सगळ्यांनी ना त्याची माती काढून जुड्या बांधून ठेवून देणार आहे। आता नवीन एक ट्रेंडिंग बाही आलेली आहे ब्लाऊजची, फ्रिल टाईपमध्ये। तीच मला एक गिऱ्हाईकाची शिवायची होती। मी पण पहिल्यांदाच शिवत होते, याच्या आधी काही शिवली नाही आहे। पहिल्यांदा मी काय करते, जरी एखादं नवीन ब्लाऊजची डिझाईन असो बाहीची आलं ना, पहिल्यांदा माझं ब्लाऊज शिवून घेते, की जेणेकरून मग जरी काही चूक झाली तर माझ्या ब्लाऊजमध्ये सुधारता येते। गिऱ्हाईकांच्या ब्लाऊजवर काही ट्रायल घेता नाही येत। आणि आता ही बाही गिऱ्हाईक म्हणत होतं नाही मला शिवूनच द्या। 2 वेळा ब्लाऊजची बाही शिवली आणि तिसऱ्यांदा बरोबर आली होती। बाहीची उंची जास्त व्हायची आणि गिऱ्हाईकाने ना व्हिडिओ पाठवला होता, त्या व्हिडिओनुसारच शिवत होते, पण उंची जास्त व्हायची। नंतर मग माझ्या मनाने मी बाहीची कटिंग केली आणि आता बरोबर बाही झाली होती। आणि ब्लाऊज पण गिऱ्हाईकाला आवडलं आणि सगळ्यांनी म्हटले की ही बाही चांगली शिवलेली आहे, अजून एवढी काय कोणी शिवत नाही आहे। आणि याची शिलाई किती घ्यावा ही काय मला कळाली नाही, पण शिवून तर दिलं। म्हटलं तुम्हाला काय द्यायची ते रेग्युलर देतो, त्याच्यापेक्षा 5-50 रुपये जास्त द्या। रोजचं तसं रुटीन राहतं तसं संध्याकाळचं जेवण बिवणं झाले आणि आता मंदिरामध्ये चालण्याकरता गेलो होतो। वाटाच्या बाजूला फॉरेस्ट आहे आणि तिथे ना ह्या झाडावर सफेद सफेद बगळे होते। लवकर काय कळून नाही येणार, आम्हाला पण लवकर कळालं नाही, पण ज्यावेळेस एक बगळा उठला त्यावेळेस आम्हाला कळालं की सगळे बगळे बसलेले आहेत झाडावर। आणि मुलांनी टाळ्या वाजवल्या का ते लगेच उठून ह्या झाडावर त्या झाडावर जात होते। नको रे, बसलेत आता आपण कसं झोपतो शांतपणे बसतो। हा, मला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या जर्नी विथ शीतल गुंजाळ या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।